तर विजय रुपाणी यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा या अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेले आहेत। भाजपाचे सर्व बडे नेते या अंत्यविधीसाठी पोहोचलेले आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि विजय रुपाणी यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। विजय रुपाणी यांच्यावर अंत्यसंस्कार हे केले जात आहेत। विजय रुपाणी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर भाजपाचे इतर नेते सुद्धा शेवटचा निरोप विजय रुपाणी यांना देण्यासाठी पोहोचलेत। विजय रुपाणी हे भाजपाचे गुजरातचे माजी मुख्यमंत्री, गुजरातच्या राजकारणातलं एक मोठं नाव। गुजरातमध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी मोठं काम केलं। गुजरातचं माजी मुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनी भूषवलं, तसंच विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे। भाजपाची त्यांनी राजकीय सेवा केलेली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेत मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेनंतर त्यांचा मृतदेह शोधण्यात सुद्धा अनेक अडचणी येत होत्या। DNA टेस्ट केली, 2 ते 3 दिवस लागले। अनेक DNA टेस्ट केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा सापडला। त्यानंतर आज त्यांच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार हे केले जात आहेत। मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच नेते सुद्धा या वेळेस उपस्थित आहेत। विजय रुपाणी यांना मानणारा त्यांचा वर्ग, चाहता, समर्थक हे सर्वच या विजय रुपाणी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आपण काही वेळापूर्वी पाहिले, ते सुद्धा विजय रुपाणी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेत विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर त्यांचा मृतदेह DNA टेस्ट झाली आणि त्यांच्यावर आता विजय रुपाणी यांच्यावर आता अंत्यसंस्कार केले जात आहेत। या अंत्यसंस्काराच्या वेळेस मोठ्या संख्येनं प्रचंड गर्दी त्यांच्या चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी, भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी केली होती। भाजपाचे अनेक बडे नेते या वेळेस उपस्थित आहेत। गुजरातमधील, राज्यातील अनेक बडे नेते सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा या विजय रुपाणी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत। दुपारी आपण दृश्य पाहिली होती। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, पदाधिकारी हे विजय रुपाणी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते आणि आता विजय रुपाणी यांच्यावर अंत्यसंस्कार हे केले जात आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा विजय रुपाणी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत। तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। विजय रुपाणी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या दुर्घटनेनंतर त्यांचा मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या। DNA टेस्ट केली जात होती, मात्र मृतदेह सापडत नव्हता। मात्र 2 दिवसानंतर मृतदेह सापडलेला आहे आणि त्यानंतर आता अंत्यसंस्कार होत आहेत। विजय रुपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री, गुजरातच्या राजकारणातील एक मोठं नाव। भाजपाचे ते बडे नेते होते। गुजरातमध्ये त्यांनी भाजपासाठी मोठं काम केलंय। तर विजय रुपाणी यांच्यावर आता अंत्यसंस्कार होत आहेत।